बावनकुळेंचा आता व्हिडिओ एक आला आहे की जे गाईला पकडणार मारणार त्याला आम्ही पकडणार, त्याला आम्ही सोडणार नाही. बरोबर आहे ना? मग गायी टिकवण्यासाठी तुम्ही काय योगदान दिलं आहे? ज्या शेतकऱ्याकडे गायी आहे त्यांच्याकडे चारा नाही, पाणी नाही, त्यांना काही देत आहे का तुम्ही? मग आपलं जे हिंदू सरकार आहे, हां, बरोबर आहे की नाही? मग प्रत्येक हिंदूंना जे जे गायी सांभाळतं आहे त्या हिंदूंना आहे ना महिना प्रत्येकी 10,000, 10 नका 5 देऊ, 5,000 गाईसाठी द्या. हां, हां ना, आपली माता आहे, मान्य आहे ना. मग तुम्ही का गोमाताचं रक्षण करता. मग रक्षण असं करा की जे लोक गाय सांभाळतात त्यांना कर्जमाफी करा डायरेक्ट. हां, ज्यांच्याकडं 2 ते 3 गायी आहेत त्यांना कुठलाही टॅक्स नसला पाहिजे, कोणताही GST वगैरे काही नसलं पाहिजे. जी लोक गाय सांभाळतात त्यांना सगळ्यात जास्त माफी दिली पाहिजे. कारण गाय कोण सांभाळतो? शेतकरी सांभाळतो ना. की हे बंगल्यात मोठमोठ्याले राहणारे जे पोट भरतात ते या गायीचं नाव घेऊन वगैरे ते सांभाळतात गाय. अरे गाय आम्ही सांभाळतोय. गाईचे काय प्रश्न आहेत आम्हाला माहिती आहे. काय चारा लागतो, काय लागतं, कुठं आता चरायला गायरान नाही गावागावामध्ये. हां, मग रक्षण करायचं आहे तर असं रक्षण करा गोमाताचं. तुम्हाला माझा सपोर्ट आहे, नेहमी सपोर्ट राहील. पण गोमाताचं आणि त्यासोबत बैलांचंही रक्षण करा. कारण बैलसुद्धा लागणार आहेत. आता डिझेल पेट्रोल खतम झालं, JCB राहणार नाही, बैल लागणार आहे.